जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली तर ऍडमिट कुठं होणार तर गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथं। आजपर्यंत बऱ्याचदा जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, तब्येत खराब झाली आणि त्या प्रत्येक वेळेला जरांगे पाटील ऍडमिट झाले किंवा कोणत्या दवाखान्यात गेले तर त्या दवाखान्याचं नाव म्हणजे गॅलेक्सी हॉस्पिटल। जरांगे पाटलांसारखंच ह्या गॅलेक्सी हॉस्पिटलचं नाव सुद्धा प्रचंड। नेमकं काय कनेक्शन आहे? जरांगे पाटील याच दवाखान्यात का जातात? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मराठा आरक्षणाचा लढा प्रचंड मोठा झाला आणि त्या लढ्याबरोबर एक नाव सुद्धा चर्चेला आलं। ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभा केलं, मराठा बांधवांना एकत्र केलं आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जरांगे पाटलांना जातं। पण जेव्हा केव्हा जरांगे पाटील उपोषण करतात तेव्हा त्यांची तब्येत बिघडते किंवा एखाद्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागतं, त्यावेळेला ते सरळ कुठेही का असेना पण थेट छत्रपती संभाजीनगरला येतात आणि गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये दाखल होतात। मग तिथून पत्रकार परिषदा होतात, तिथे लोक भेटायला जातात। एकच दवाखाना, कोणत्याही कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या जरांगे पाटील असले आणि तिथे जर तब्येत त्यांची बिघडली तर ते तिथल्या जवळच्या दवाखान्यात न दाखवता थेट गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये येतात। नेमक्या या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचं कनेक्शन काय, याच्यावरती बरीच चर्चा सोशल मीडियावरती केली जाते। आता तसा विचार करायचा झाला तर छत्रपती संभाजीनगरचं हे गॅलेक्सी हॉस्पिटल आणि त्याचे ओनर जे आहेत, मालक जे आहेत, तर ते आनंद कोरे, त्यांच्या दवाखान्यामध्ये हे प्रायव्हेट एक हॉस्पिटल आहे आणि या दवाखान्यामध्ये जरांगे पाटील येतात। कुठेही तब्येत बिघडल्याच्या नंतर जवळचा दवाखाना किंवा कुणावरही विश्वास न ठेवता, कुठल्याही किंवा सरकारनं पाठवलेल्या एखाद्या डॉक्टरवरती विश्वास न ठेवता थेट जरांगे पाटील या आनंद कोरे यांच्या गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये दाखल होतात, तिथल्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवतात। मग या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन असंही मानलं जातं। लोक अशीही चर्चा करतात की जरांगे पाटलांच्या मित्राचं हॉस्पिटल आहे जे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचं आहे, तर ते जरांगे पाटील यांच्या मित्राचा हॉस्पिटल आहे, दवाखाना आहे आणि त्याच्यामुळे ते मित्राकडे जातात, विश्वास ठेवतात, अशी ही चर्चा खरं तर बाहेर रंगते आहे। पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर आनंद कोरे यांचं असलेलं हे गॅलेक्सी हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलवरती जरांगे पाटलांचा असलेला विश्वास खरंच वाखाणण्याजोगा आहे। महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलं तरी सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो किंवा कधीही विरोधक केळी करू शकतात, जरांगे पाटलांवरती डाव टाकला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळेच कदाचित काळजीपोटी एक चांगलं रिलेशन असल्या कारणानं गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये जरांगे पाटील येतात, दाखल होतात आणि तिथंच उपचार घेतात। आजपर्यंत ज्या वेळेला जरांगे पाटलांची तब्येत बिघडली त्या वेळेला ते गॅलेक्सी हॉस्पिटल याच दवाखान्यात आले आणि हे सगळं कनेक्शन, हा सगळा विश्वास जरांगे पाटलांचा काय आहे, सगळ्या गोष्टी स्पष्ट नाहीये। पण तरी सुद्धा अशी चर्चा होते आहे की बाबा हे जरांगे पाटलांच्या मित्राचं हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील तिथं जातात। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचं काय कनेक्शन असू शकतं, कशा पद्धतीनं विश्वास असू शकतो? कमेंट बॉक्स खुला आहे, तुम्ही तिथं कमेंट करू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।